शिवसेना हमान आगे बढ़ो। शिवसेना नेता प्रकाश पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं या ठिकाणी आणखी गर्दीचं अभिनंदन करायचं आहे। शिवसेनेचे प्रकाश पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन जे आहे पार पडलेलं आहे। चला जरा एक मिनिट परत बाहेर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हायचे आहे। ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश पाटीलजी साहेब, त्याचप्रमाणे गटनेते उपनेते शिवसेना उपनेते प्रकाश पाटील साहेब, त्याचसोबत गटनेते श्रीधरजी पाटील साहेब, शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बाळाराम कांबळे साहेब, त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके उमेदवार चंद्रकांतजी गोलीकर त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मंचकावर उपस्थित व्हायचं आहे। त्यासोबत उज्ज्वलाताई आंबोणे यांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात येत आहे। दिसेल का जिल्हा सामने साहेबांना माहिती आहे की त्यांनी या पुढे या शाल श्रीफळ आणि पुष्पवृक्ष देऊन त्यांच्याशी असा सत्कार करावा। त्याचबरोबर उज्ज्वलाताई आणि चंद्रकांतदा यांना विनंती आहे की त्यांनी वामनदादा म्हात्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विराताई म्हात्रे यांचा सुद्धा या ठिकाणी सरकार सौ अस्मिताबाई गोंडीकर यांच्या हस्ते संपन्न आहे। जोरदार टाळ्या शिवसैनिकांनी वाजवायच्या आहेत। त्याचबरोबर श्रीधर पाटील साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार समीरजी गोंडीकर यांना विनंती आहे की त्यांनी करायचं आहे। समीरजी गोंडीकर त्यांनी श्रीधर पाटलांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। आपले तालुका प्रमुख बाळाराम कांबळे शेठ यांचा सुद्धा जगन कोंडिलकर यांच्या माध्यमातून सत्कार होत आहे। त्याचबरोबर कृपाशंकर सिंग साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन समीर कोंडिलकर यांना विनंती आहे की त्यांनी त्याचा सत्कार करावा। धन्यवाद साहेब। आजच्या मेळाव्यामध्ये भरपूर असं आपल्याला ऐकायला मिळालं, व्यवस्थित सर्व ज्ञान मिळालं। आज या ठिकाणी त्या उपस्थित शिवसैनिकांना संबोधण्यासाठी ते विनंती करतो श्रीधर पाटील साहेब यांनी 2 शब्द त्या शिवसैनिकांसमोर संबोधित करावे। प्रमुख क्रमांक 13 चे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांतदादा कोंडिलकर आणि त्याचबरोबर आमच्या उज्ज्वलाताई आंबवणे आणि शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विराताई वामन म्हात्रे यांच्या प्रचार कार्यालयाचं आज या ठिकाणी आदरणीय शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील यांच्या हस्ते
मोठ्या उत्साहात मोठ्या प्रतिसादात उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही पाहता येत्या 2 डिसेंबरला कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढत आहे. या भागाबद्दल बोलायचं झाल्यास आमच्या विद्यमान नगरसेविका उज्ज्वलाताई अंबवणे यांनी या भागाचे प्रश्न सभागृहात हिरिरीने मांडले. तुम्हाला कल्पना असेल, कोविड नंतर कुळगाव बदलापूर नगर परिषदेची निवडणूक झाली नाही आणि त्यापूर्वी बॉडी होती, नगरसेवक पद अस्तित्वात होतं. पण मागचे 5 वर्ष कोणत्याही स्वरूपात नगरसेवक पद अस्तित्वात नसताना उज्ज्वलाताई अंबवणेने या ठिकाणचे सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. विविध प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले. 50% महिलांना आरक्षण असतं. राजकीय वारसा असलेल्या उज्ज्वलाताई अंबवणे जेव्हा पहिल्यांदा निवडून गेल्या तेव्हा अनेक महिला नगरसेविका असतात, तो सभागृहात कोणत्याही स्वरूपाचा सहभाग घेत नसतात. परंतु उज्ज्वलाताई अंबवणे यांनी सभागृहाच्या सर्व डिबेटमध्ये आणि ह्या भागाचे प्रश्न मांडण्यासाठी हिरिरीने सहभाग घेतला. या भागातील त्यावेळेचे तत्कालीन नगरसेवक आमचे बाळा पाटकर आमचे जवळचे मित्र होते. दुर्दैवाने त्यांचं या ठिकाणी निधन झालं. परंतु त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शिवसेनेने त्यांना बांधकाम सभापती पद सुद्धा दिलं. अतिशय चांगलं काम या भागाच्या विकासासाठी त्यांनी घेतलं. या भागाच्या जडणघडणीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आता आम्ही चंद्रकांतजी कोंडलकर यांना नव्याने उमेदवारी देत आहोत. त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे. त्याबद्दल बोलायचं झाल्यास कोविड काळात त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रस्त्यावर उतरून काम करत होते. अन्य पक्ष ज्या वेळेला त्यात सहभागी होत नव्हते त्यावेळेला प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करत होता. आम्ही ज्या वेळेला एक लॉकडाऊन होतं त्यावेळेला अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या. शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वीणाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या कुळगाव बदलापूर शहरात पूर्व आणि पश्चिम भागामध्ये अन्नछत्र उभारलं होतं आणि मला वाटतं 2-4 महिने सातत्याने आम्ही अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला होता. स्थलांतरांचे प्रश्न होते, अनेक कामगार गरजू होते, त्यांना अन्नदान तर करत होतच, त्यासोबतच त्यांना कुठेतरी त्यांच्या गावी जाण्यासाठी जी जी व्यवस्था करावी लागत होती ती शिवसेनेच्या माध्यमातून करून देत होतो. गौरव हॉल येथे कोविड सेंटरची निर्मिती केली, क्वारंटाईन सेंटरची निर्मिती केली, किंबहुना अनेक पेशंट्सना रेमडेसिवीर पासून आर्सेनिक अल्बमपर्यंत सर्व ज्या ज्या सुविधा जे उपचार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागत होत्या त्या शिवसेनेच्या माध्यमातून वामनदादा म्हात्रे यांच्या पुढाकारातून आपण करत होतो. वीणाताईंच्या बद्दल बोलायचं झाल्यास त्या या शिवसेनेची उमेदवारी देताना आम्ही त्यांचं जे योगदान आहे, किंबहुना वामन म्हात्रे या शहरात काम करत असताना 24/7 योजनेखाली काम करत असतात. त्यांचं जीवन हे सार्वजनिक सेवेसाठी त्यांनी अर्पण केलेलं आहे आणि एखाद्याच्या घरात जेव्हा आपला पतीने जेव्हा सार्वजनिक कामासाठी जेव्हा जीवन अर्पण केलेलं असतो त्याच्या यातना महिला माता भगिनींना माहिती आहे. त्यांच्या महिलेचं जीवन सुद्धा ते खासगी जीवन राहत नसून ते एक सार्वजनिक जीवन झालेलं असतं. आजही तुम्ही रात्री किती वाजता गेला तरी वीणाताई म्हात्रे तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही. असं असताना सुद्धा कोविड काळात जेव्हा वामन म्हात्रे यांच्या घरावर संकट कोसळलं, त्यांचे वडील आणि भाऊ जेव्हा कोविडमध्ये मृत्युमुखी पडले त्यावेळेला कोणतंही दुःख न बाळगता ही जे कुटुंब हे रस्त्यावर उतरून काम करत होतं त्यात वीणाताई म्हात्रे यांचा वाटा खूप मोठा आहे. वीणाताई म्हात्रे सार्वजनिक कामात राजकीय क्षेत्रात त्या नगरसेवकात त्याची तुम्हाला कल्पना आहे. त्यांनी शिरगाव भागातील एका प्रभागाचं प्रातिनिधित्व केलेलं आहे. अत्यंत सुंदर आणि सुनियोजित असा प्रभाग त्यांनी निर्माण केलेला आहे. पण त्याच्या जोडीलाच त्या शिक्षण संस्था चालवतात आणि त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्यावर विशेष असं लक्ष दिलं जातं. मी फक्त तुम्हाला उदाहरण सांगेन तर शिक्षण संस्थेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं, सर्व शिक्षण संस्थांमध्ये दिलं जातं. परंतु वीणाताई चालवत असलेल्या शिक्षण संस्थेमध्ये विशेष करून अगदी लहान वयापासून
क्रीडाविषयक संस्कार मुलांना घडवले जातात आणि त्यांच्या संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेला आहे. राष्ट्रीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्यात सहभाग घेतलेला आहे. अशी आमची वीणाताई म्हात्रेंना आम्ही शिवसेनेची उमेदवारी देऊन आपल्या समोर आणलेली आहे. आणि 1 ते 2 तारखेला सर्व बदलापूर शहरातील नागरिकांना मी विनंती करेन, आवाहन करेन, आमच्या या माऊलीला वीणाताई म्हात्रेंना त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्याचबरोबर आमचे या प्रभागातील उमेदवार उज्ज्वलाताई आंबोरे असो, चंद्रकांत कोंडीकर असो, या सर्वांची जी निशाणी आहे ती धनुष्यबाण आहे. आणि या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून आपण या सर्वांना विजयी कराल असं मी या ठिकाणी आपणास आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. दोन शब्द बोला. काय बोलतो गटर वॉटर मीटर बोला. तुला बाहेर घेताना पुढे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा, वंदनीय शिवसेना प्रमुख वंदनीय धर्मवीर आनंद साहेब यांना नतमस्तक होऊन कुलगाव बदलापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025च्या वार्ड नंबर 13च्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय या बदलापूर शहराचे भाग्य विधाते आणि ज्यांच्या मुलं बदलापूरचा चेहरा मोहरा बदलला ते सन्माननीय शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामनसेठ म्हात्रे, सन्माननीय अतिशय अभ्यासू आणि पूर्ण परिपक्व आणि आपल्या प्रत्येक शब्दामध्ये सत्यता असलेलं असे आमचे माजी उपनगराध्यक्ष गटनेते श्रीधर पाटील साहेब, या बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि श्रीधर पाटील साहेबांनी त्यांचं जो वर्णन केलेलं आहे का जेवढं योगदान या शहरासाठी वामन म्हात्रेंचं आहे, वामन सेठचं आहे, तेवढं योगदान वीणाताईंचं आहे. कारण तिने या सगळ्या याच्यामध्ये आपलं जीवन जे आहे वामन म्हात्रेंच्या दिवस रात्राच्या प्रवासामध्ये लोकसेवेसाठी आणि जनता संकटात असताना कोविडचा उल्लेख केलेला आहे. श्रीधर पाटील, मी खरं म्हणजे आपलं प्रत्येक शब्द आणि शब्द ऐकलं, इतकं परिपक्व आणि सत्य बाजू मांडण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला आणि आपल्या प्रत्येक शब्दामध्ये सत्यता आहे. आपण जे भाषण केलेलं आहे ते सत्यात उतरव आणि हे जनता त्याची साक्ष आहे आणि म्हणून त्यांचं योगदान जे आहे या शहरासाठी मोठं आहे. आणि म्हणून या वार्डामधले दोन्ही उमेदवार जे आहेत सौ उज्ज्वला आंबोने आणि चंद्रकांत कोंडिलकर हे 2 उमेदवार आहेत. दोघांच्या प्रती श्रीधर पाटील यांनी सविस्तरपणे त्यांचं कार्य कर्तृत्व, आता मी साधारणपणे ही 4थी निवडणूक आहे. मी ज्यावेळेला या शहरामध्ये पहिल्यांदा आलो 2010 मध्ये, त्यावेळेला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आलो. त्याच्यानंतर दुसऱ्या निवडणुकीच्या याच्यामध्ये शिवसेनेचा उपनेता होतो. आता आपल्या सगळ्यांची सेवा करत असताना, पक्षाचा काम करत असताना या वर्षी शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचा नेता होण्याचा मान मिळाला. हे आपले सगळ्यांचं माझ्या मागे असलेले आशीर्वाद. आणि कालच रात्री
2 वाजताना पुन्हा शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या या निवडणुकीचं प्रमुख म्हणून पुन्हा रात्री निवड झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्या या सगळ्या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचा पक्षाकडनं मिळालेली ही संधी आहे. एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपले जे दोन्ही उमेदवार जे आहेत या वार्डाचे आणि या शहरामधल्या आपल्या नगराध्यक्ष उमेदवार सो वीणाताई वामन म्हात्रे यांना आपण सगळ्यांनी आपला योगदान आपला तर आपण द्यालच, परंतु आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या सहकार्यांना आम्ही कोणाच्या सोबत आहोत, कोण या शहरासाठी काम करतो. या शहरामध्ये मी ज्यावेळेला 10 मध्ये आलो त्यावेळेचा बदलापूर शहर आणि आज 25 बदलापूर शहराचा बदललेला हा पूर्णपणे नक्षा, वाढता नागरीकरण आणि त्याच्या मुलं एकनाथजी शिंदे साहेब यांनी या शहरासाठी वामन म्हात्रे आणि श्रीधर पाटील यांचा पाठपुरावा सातत्याने असल्यामुळं आणि श्रीकांतजी शिंदे साहेब या शहरासाठी विशेष कितीतरी पॅकेज विकासासाठी या ठिकाणी या शहराला 700 कोटी रुपये आणि सातत्याने या शहरासाठी आणि वामन म्हात्रे साहेब आणि श्रीधर पाटील यांचा आग्रह एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांनी कधी आतापर्यंत मोडला नाही. प्रत्येक वेळेला त्यांचा मान सन्मान केलेला आहे. आणि मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असल्यापासून वामनजी म्हात्रे यांच्यावर 100% माझा विश्वास आहे. मी प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे का या बदलापूरवरचा भगवा झेंडा या महापाल नगरपंचायत नगर परिषदेवर कायम फडकत राहावं हीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आम्ही मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे. शिक्षणाच्या ह्याच्यावर काही लोकांनी प्रश्नचिन्ह उभे करताना मी पाहिलेलं आहे. लोकांची सेवा करणारी लोकसेवा आणि लोकप्रतिनिधी लोकांसाठी काम करणारा असायला पाहिजे. डिग्र्या आणि शिक्षण असं मी सर्व नगराध्यक्षासाठीच्या उमेदवार पण आणि सर्व सन्माननीय उमेदवार या बदलापूर शहराचे सर्व पदवीधर आहेत. शिक्षण आहे, डिग्र्या आहेत, चांगली गोष्ट आहे, परंतु लोकांसाठी तुम्ही काय करता याला खूप महत्व आहे. तुमच्याकडे किती डिग्र्या आहेत याच्यापेक्षा तुमच्यामध्ये माणूस आहे का, माणसासाठी माणसाच्या डोळ्यातले आसू पुसण्याची इच्छाशक्ती आहे का तुमची. आणि या शहरासाठी लोकांना जे सुसज्ज आणि जे काही अपेक्षित असलेल्या गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण करणार आहात का याला खूप महत्व आहे. मी काही लोकांना बघितले प्रत्येक उमेदवाराला बोलून त्याचा क्वालिफिकेशन आणि या सगळं त्याच्या माझ्या दृष्टिकोनातनं त्या शहरासाठी तिथल्या राहणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय चांगलं काम करता ह्याच्यापेक्षा चांगलं क्वालिफिकेशन दुसरं काय असू शकत नाही. कारण लोकांना काय अपेक्षित आहे ते देण्याची तुमच्यामध्ये ती क्षमता असायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार त्याचबरोबर दोन्ही आपले नगरसेवकासाठीचे या वार्डाचे उमेदवार आपण सगळे मिळून या शहरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे या शहराचा विकास कोणी केलेला आहे. कोणी किती काही सांगितलं तरी लोक शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब आणि वामनजी म्हात्रे आपल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर आणि शिवसेनेवर विश्वास ठेवतील एवढा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तिघांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी वामनदादा म्हात्रेंना विनंती करतो आपण 2 शब्द बोला. ठीक आहे. आता आपले माजी नगरसेवक अविनाशजी भोपे आता आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यांचं इथे स्वागत जगनजी तोंडीकर यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद दादा. आपण वेळेत वेळ काढून आम्हाला या ठिकाणी वेळ दिला. पण आमचं एक म्हणणं तुम्हाला सांगतो की कालच्या मेळाव्यामध्ये आपण उत्तम अशा सूचना आम्हाला दिल्या, आम्हाला त्या समजल्या, आम्हाला कळल्या. नागरिकांपर्यंत कसं जायचं, मतदारांपर्यंत कसं जायचं, काल आपण ते सर्व सांगितलं, ते आम्हाला पटलं. आम्ही त्या पद्धतीने काम करू. पण काल तुम्ही ज्या पद्धतीने म्हटले की 5 वर्षापूर्वी आपण जी फील्ड तयार केली होती उमेदवारांची ती संपूर्ण फील्ड तशीच आहे. मी तुम्हाला ग्वाही देतो, तुम्ही जे उमेदवार निवडले
त्यांच्या मागे जे मतदार म्हणून आम्ही शिवसैनिक आहोत या ठिकाणी, त्यातला एकही मतदार तिकडे तिकडे गेलेला नाही, एकही कार्यकर्ता दुसरीकडे गेलेला नाही, त्याची तुम्हाला ग्वाही देतो. आज सगळे चंद्रकांतजी कोंडिलकर असतील, उज्ज्वलाताई आंबोणे असतील यांच्या सोबत आहेत, आज आहेत, उद्या आहेत आणि कायम राहू. धन्यवाद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला जवळपास तारीख जाहीर झाली आहे. तुम्ही आज बदलापुरात आहात, कशी उमेदवारांना ताकद देताय? नाही, मुळातच असं आहे का म्हणजे नेता आला, जिल्हा प्रमुख आला किंवा लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्या उमेदवाराला ताकद देण्यापेक्षा त्या शहरामध्ये विकासाची केलेल्या कामामुळे आत्मविश्वास जो आहे वामन म्हात्रेंच्या रूपाने या ठिकाणी अतिशय सक्षम असा शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष म्हणून जो केलेला विकासाचं काम आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना आणि उपमुख्यमंत्री असताना नगरविकास विभागाच्या माध्यमातून, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये वामन म्हात्रे शहर प्रमुख आणि आमच्या नगरसेवकांनी केलेली आहेत. त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे का या शहरामध्ये शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेच्या नगराध्यक्ष विनाताई म्हात्रे आणि आमचे सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूरवर भगवा फडकेल याच्यात माझ्या मनात कुठली शंका नाही. अर्थात यापूर्वी शिवसेना पक्षामध्ये असणारे सुभाष पवार यांनी अनेक पक्ष बदलली, परंतु आज त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. यापूर्वी विधानसभा आमदारांच्या विरोधात लढवली होती, तेव्हा जवळपास 37,000 मतदान त्यांना झालं होतं. आता वाटतं का भाजपाचं पारडे यामुळे जड वगैरे होईल? काय फरक पडेल का शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या मतदारांवर? बदलापूर शहरामध्ये सुभाष पवार आणि हा समीकरण नाही आहे, ग्रामीण भागातला विषय आहे. आणि सुभाष पवारच्या बाबतचा आपण जो प्रश्न विचारला तर सुभाष पवार जे 5 वर्षापूर्वी जे काही दिवस पाहत होता, किनाऱ्याला लागलेली नौका आम्हीच एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मध्यभागी आणलेली होती. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या अशा महत्वाकांक्षा असतात, त्याच्यावर खूप काय बोलण्यापेक्षा बदलापूरच्या शहरात झालेल्या विकासावर एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झालेला विकास आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावलेला आहे वामनशेठ म्हात्रेंनी, आणि त्या केलेल्या विकास कामाच्या आधारावर शिवसेनेचा भगवा फडकेल याच्यात कुठल्या प्रकारची शंका? कोंडलीकरांचं अनेक वर्षांपासून त्याचं काम आहे, कशी ताकद असणार आहे तुमच्याकडून आणि सभा वगैरे यापुढे कधी होणार? नक्कीच या ठिकाणी चंद्रकांतजी कोंडलकर आणि उज्ज्वलाताई आंबोणे हे दोन्ही शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. मागच्या दिवगत म्हणजे बाळापातकर या ठिकाणचे आमचे नगरसेवक होते, पण त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी त्यांचं नाव या ठिकाणी नगरसेवकासाठी सुचवलं होतं. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. भरपूर विकास कामं त्या लोकांनी केलेली आहेत. माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कमीत कमी इथं 5 कोटी रुपयाचा निधी साहेब आतापर्यंत गार्डन असेल, इथले कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते असतील, अशी विविध विकासाची कामं म्हणजे प्रशासक असताना सुद्धा कोंडीलकरांच्या मार्फत या प्रभागात केलेले. उज्ज्वलाताईंनी त्यांच्या प्रभागात भरपूर विकासाची कामं केली आहेत. नक्कीच हे दोन्ही नगरसेवक या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.